शिरूर तालुक्यातील खैरेवाडी कान्हूर मेसाई येथे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले। यावेळी ग्रामस्थांनी आपल्या मागण्या मांडल्या। यावेळी अमोल कोल्हे यांनी मोदी सरकारच्या कारभारावरती जोरदार हल्ला चढवला। यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष देवदत्त निकम, माजी सभापती शंकरदादा जांभळकर, तालुका अध्यक्ष शेखर पाचुंदकर, खैरेवाडी गावच्या सरपंच सुलभा देशमुख, उपसरपंच प्रवीण खैरे, माजी सरपंच नंदकुमार गोडसे, रामदास मांदळे, फकडराव खैरे, चेअरमन पंढरीनाथ तांबे, वाईस चेअरमन अंकुश दत्तोबा खैरे, युवा कार्यकर्ते प्रकाश खैरे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। आणि हे होत असताना कालच आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी पक्षाचा जाहीरनामा जो काढलाय, या जाहीरनाम्यामध्ये दोन फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत। यामध्ये शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र आयोग नेमणार ही एक फार महत्त्वाची गोष्ट आहे। कारण मोदी सरकारने ज्या पद्धतीने सर्वसामान्य शेतकऱ्याच्या ताटात माती कालवण्याचं पाप केले हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। आणि आता त्यामुळे त्याच्यावर आणखी चर्चा करण्यापेक्षा तुम्हाला सगळ्यांना एवढीच विनंती करायला आलोय की ही वेळ आहे, जसं प्रकाश भाऊ म्हणाले त्या दिवशी पत्रकाराला, की जर आता केंद्रातलं सरकार बदललं नाही तर आपल्याला सातबारा काढावं लागेल। ही परिस्थिती खरी आहे आणि ही फक्त आपल्या भागातल्या नाही, ही देशभरातल्या शेतकऱ्यांची परिस्थिती आहे। त्यामुळं जेव्हा मतदान करायला जाऊ आपण तेव्हा आठवा, दिल्लीतल्या शेतकऱ्यांना त्यांच्या हक्कासाठी वर्षभर आंदोलन करायला लागलं, त्यात 702 शेतकऱ्यांनी जीव गमावला होता। इतकंच नाही तर भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याच्या मंत्र्याच्या पोरांनी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना चिरडलं होतं। ते चेहरे आणि ती घटना ही विसरता कामा नये, कारण आज तिकडचे शेतकरी आंदोलन करतायत, ते जात्यात येत आपण सुपात आहोत। आपली परिस्थिती त्याच्यापेक्षा काय वाईट नाही आणि त्यामुळं घड्याळाला आता मत म्हणजे भारतीय जनता पक्षाला मत आहे, तर ते देणार आपण। मग आता ही प्रत्येक घरात प्रत्येकाने मनाशी खुणगाड बांधा, माता भगिनींना सांगा, पाहुण्या रावळ्यांना सांगा, सगळ्या सोयऱ्यांना, सगळ्यांना सांगा, आता जर शेतकरी वाचवायचा असेल तर केंद्रातलं मोदी सरकार घालवलंच पाहिजे। आणि तेवढी ताकद सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मनगटात आहे, तेवढी ताकद सर्वसामान्य शेतकऱ्याच्या उरात आहे। आणि त्यासाठी आता आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना मत म्हणजे तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाला मत, तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाला मत म्हणजे पवार साहेबांना मत। ही गोष्ट फक्त मनात ठेवा। तुमच्या ज्या काही मागण्या असतील, सर्वसामान्य शेतकऱ्याचा आवाज म्हणून गेली 5 वर्ष सातत्यानं संसदेत गरजतोय, तुम्हाला आश्वासन देतो, तुम्हाला शब्द देतो, यापुढे सुद्धा तुमचा खासदार तुम्हाला संसदेत दिसेल तेव्हा तो सर्वसामान्य शेतकऱ्याचा आवाज बनून गरजतानाच दिसेल। पण गेल्यावेळी विरोधी पक्षातला खासदार होतो, आता देशभरातल्या खासदारांनी, देशभरातल्या शेतकऱ्यांनी ठरवलंय केंद्रातलं सरकार बदलणार आहे। त्यामुळे यावेळी तुमचा खासदार हा सत्तेच्या जवळचा खासदार असेल आणि त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हक्काचा, सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करत असताना तुमच्या सगळ्यांची साथ, प्रत्येकाची साथ, प्रत्येक मत महत्वाचं आहे। कारण समोरच्या बाजूला मुख्यमंत्री आहेत, 2-2 उपमुख्यमंत्री आहेत, बडे मंत्री आहेत। आता या पुढील काळात ज्या मध्यंतरी ज्या घडामोडी घडल्या त्या सामान्य माणसाला सुद्धा पटलेल्या नाहीत। मी बारामती लोकसभा मतदारसंघात गेलो असता महाराष्ट्र न्यूज पत्रकाराने मला विचारलं होतं की तुमच्या शिरूर मध्ये कोणाची हवा, त्यावेळेस मी उत्तर दिलं अमोल कोल्हे साहेब। त्यांनी मला विचारलं अमोल कोल्हे साहेब फिक्स का? म्हणलं फिक्स करावाच लागेल, नाही तर शेतकऱ्याला सातबारा काढावा लागेल। हे माझं उत्तर ऐकून पत्रकाराला सुद्धा हसू आवरलं नाही। आणि परिस्थिती साहेब तशीच आहे। आता सध्या आमच्या भागात पावसावर शेती केली जाते, ज्या भागात कॅनलचं पाणी आहे त्या भागात शेतकऱ्यांना ऊसाचं उत्पन्न 1-1.5 लाख रुपये एकरी मिळतं। पण आम्हाला कधीतरी एक वर्षी पाऊस पडत नाही, एक वर्षी सरकार कुऱ्हाड चालवतं आमच्यावर। त्याच्यामुळे आमची इतकी भयान परिस्थिती, या वर्षी मोदी सरकारने तर फार वाटोळच करून टाकलं। आणि आता सध्या शेतीला जोडधंदा दुधाचा करावा म्हणलं तर अमूलची 1 लिटरची पिशवी 76 रुपयाला आहे आणि आमचं दूध 25 रुपयाने घेतलं जातं। आमच्या शेतकऱ्याला 6 महिने चारा विकत घ्यावा लागतो। शेतकऱ्याला शेण सुद्धा हातात राहत नाही।
इतकी बेकार परिस्थिती आमच्या शेतकऱ्याची आहे। साहेब, आमचं गाव छोटंसं असलं तरी पवार साहेबांवर प्रेम करणार आहे, तुमच्यावर प्रेम करणार आहे, निकम साहेबांवर जीवापाड प्रेम करणार आहे। मध्यंतरी पवार साहेबांची सभा झाली, शंकरदादांचा मला कॉल आला, प्रकाश काय गाड्यांचं काय नियोजन करायचं, किती भाड्याच्या गाड्या लागतील। साहेब, मी शंकरदादांना सांगितलं की आम्ही लग्नाला ट्रान्सपोर्ट गाडीने जातो, पंढरपूरला ट्रान्सपोर्ट गाडीने जातो, आम्ही मंचरला पवार साहेब तर आमचे विठ्ठल आहेत, आम्ही त्यांच्यासाठी का जाऊ शकत नाही। मी माझ्या स्वतःच्या गाडीत पिकअप मध्ये 40 कार्यकर्ते आणले आणि साहेब तुम्ही स्टेजवर पाहिलं असेल, आम्ही आमच्या फलक दाखवून तुमचं लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न आम्ही स्टेजच्या समोर केला। आणि आता सध्या माझ्याकडे काही पट्ट्या आहेत साहेब शेतकऱ्यांच्या, इतकी भयान परिस्थिती, शेतकऱ्याला जर मोदी सरकार राहिलं तर वाटोळख झाल्याशिवाय राहणार नाही। त्याच्यामुळे या हरामखोरांना आता हाकलून देणं गरजेचं आहे। आणि साहेब, हे सगळे शेतकरी आमचे जे बसलेत, या गोरगरीब शेतकऱ्यांचा इतका तळतळाट यांचं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही। एवढं बोलून मी थांबतो। धन्यवाद। राजेंद्र शिंदे, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे।